खरं तर माझ्यासाठी या सिनेमाची सुरुवात आमच्या ढिशक्याच्या शूटपासूनच झाली होती. कारण प्रीतमने मला त्यावेळेस सांगितलं होतं की एक भाई अशी एक कथा माझ्या डोक्यात आहे आणि त्यावेळेस त्याने मला आल्याडपाल्याडची कथा ऐकवली होती आणि मला म्हटलं होतं की यात सरपंचाची भूमिका आहे ती तुम्हाला करायची आहे. खरं तर नेहमी त्या प्रकारच्या भूमिका करून जरासा मी कंटाळलेलो होतो आणि मग मी त्याला म्हटलं, यार प्रीतम, सगळे बाकीचे त्याच प्रकारच्या भूमिका देतात, पण तू यार मित्र असून पण तू तशीच भूमिका देतोय, तू जरा वेगळा काहीतरी विचार केला पाहिजे, जसं की ढिशक्यामध्ये केला होता. पण तो मला म्हटला की भाई विश्वास ठेवा, हा नेहमीच्या तुमच्या पद्धतीतली भूमिका नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्ही शूट केलं त्यावेळेस खरंच माझ्या लक्षात आलं की ही एक वेगळीच भूमिका आहे. कारण म्हणजे ज्या चित्रपटातले जे प्रमुख पात्र आहेत ते पल्याड जातात, तर अल्याड जे ते गाव घेऊन आलेलं आहे तो सरपंच आहे. म्हणजे जो की नेहमीच्या माझ्या धाटणीचा नाही आहे, नेहमीच्या माझ्या पठडीतला नाही आहे की विलन, मुलाचा किंवा मुलीचा बाप, खुंखार, असा तो नाही आहे. संपूर्ण गावाला आपल्या लेकरांसारखा सांभाळणारा असा तो सरपंच आहे. आणि प्रीतमचं त्याबद्दल मला कायम कौतुक वाटत आलं आहे. कारण संपूर्ण इंडस्ट्रीला माझ्यामध्ये विलन दिसतो, पण या माझ्या मित्राला माझ्यामध्ये नेहमी एक चांगला माणूस दिसतो. कारण ढिशक्यामध्ये पण खूप चांगलं कॅरेक्टर होतं आणि आल्याडपाल्याडमध्येही खूप छान अशी भूमिका आहे जी की सगळेजण खूप कौतुक करत आहेत. तर खूप चांगलं वाटतं, खूप छान वाटतं. कारण आपली एक इमेज झालेली असते, जसं की प्राणसाहेबांची इमेज झाली होती. म्हणजे अर्थात ते खूप मोठे आहेत, त्यांच्याशी माझी तुलना नाही करत मी, पण त्यांची इमेज झाल्यानंतर त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा आपण उपकारमध्ये मलंग चाचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं, चांगल्या गोड भूमिकेमध्ये, तर किती मजा वाटली होती. तसं मला अचानक एखादी पॉझिटिव्ह भूमिका मिळाली तर तशी मजा येते, जी की मला प्रीतम नेहमी देतो. अर्थात संजय नवगिरे रायटर जो आहे सिनेमाचा, तोही माझ्यासाठी कुठेही चांगल्या भूमिका लिहित असतो आणि आग्रही असतो ती भूमिका मी करण्यासाठी. आणि प्रीतमला मी आता सांगितल्याप्रमाणे त्याला तर नेहमी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह माणूस दिसतो. तर मजा आली, खूप मजा आली. छान लोकेशन्स, उत्कृष्ट टीम, खूप चांगली टीम आहे. एका सहकलाकाराबद्दल बोलायला गेलं तर आता म्हणजे एक तासभर बोलायला लागेल, इतके गुणी आणि चांगले कलाकार आहेत. म्हणजे 3 पिढ्या आपण म्हणू की मकरंद सरांसारखं, म्हणजे मकरंद देशपांडे यांची एक पिढी, त्यानंतरचे मग मी, संदीप पाठक, आम्ही झालो, त्यानंतरचे मग गौरव, भाग्यम, सक्षम, ही सगळी गँग, आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम प्रीतम पाटलांनी या सिनेमाद्वारे केलं आहे. आणि दुसरे आमचे शैलेश जैन आणि महेश निंबाळकर ही निर्माता जोडी जी आहे, त्या जोडीबद्दल बोलायला गेलं तर दोघे अगदी विरुद्ध टोकाच्या पर्सनॅलिटीज आहेत. एक अत्यंत रागिष्ट, कोपिष्ट, पटकन चिडणारा, आपली जी काही मतं असतील, कोणी ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी तिथं व्यक्त करणारा, ते म्हणजे महेशदादा निंबाळकर. आणि शैलेश जैन म्हणजे अतिशय शांत, संयमी, कुठलीही गोष्ट जगातली प्रेमाने आपण त्या गोष्टीचा सामना करू शकतो यावर विश्वास ठेवणारे, अशी ही 2 विरुद्ध टोकं एकत्र येऊन आल्याडपाल्याड नावाचा एक अतिशय सुंदर असा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या समोर आणला आहे. चांगली मजा येते. म्हणजे जनरली आपण एखादा सिनेमा करतो आणि चला पुढच्या सिनेमाच्या पाठीमागं लगे लागतो, परंतु आल्याडपाल्याडची संपूर्ण टीम एकत्र अशी जमा झाली की सिनेमा झाल्यानंतरसुद्धा प्रमोशन्स, त्यानंतर आता सिनेमा चालू आहे आणि तुफान गर्दीत चालू आहे, त्यावेळेससुद्धा सगळी टीम एकत्र एक फॅमिली बनून राहिली आहे. खूप मजा येते. खूप छान अनुभव होता आल्याडपाल्याडचा. मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही आहे, मराठी प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचत नाही आहे, हे जे म्हणणं असतं सगळ्यांचं, ते तुम्ही सगळ्यांनी दूर केलं आहे. कारण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं आहे की एक चांगली कलाकृती जर आम्ही तुमच्यासमोर आणली तर तुम्ही नक्कीच सिनेमागृहापर्यंत येता. खूप खूप आभार तुमचे, मनःपूर्वक आभार. कारण कलाकार हा टाळ्यांचा, शिट्ट्यांचा, प्रतिसादाचा भुकेलेला असतो आणि आपली कुठली कलाकृती जर अशी सुपर डुपर हिट झाली, ब्लॉकबस्टर झाली तर खूप आनंद होतो, मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटते. अर्थात जे सिनेमे चालत नाहीत त्या पाठीमागं मेहनत नसते असं मी म्हणत नाही, परंतु कुठंतरी काहीतरी आमच्याकडूनच कमी राहत असेल. पण तुम्ही सगळेजण जे गर्दी करताय आल्याडपाल्याडला, आम्ही वेगवेगळ्या थिएटर्सला व्हिजिट देतो, त्यावेळेस जो प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो, जो ऐकायला मिळतो, खूप 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 मजा येते. खूप खूप आभार. कारण आम्ही सिनेमा तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यानंतर या लेवलला आता आल्याडपाल्याड पोहोचला आहे, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुमचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद. आमच्या सगळ्या कलाकृतींना असाच प्रतिसाद देत राहा.